ANN न्यूज नेटवर्क प्रादेशिक बातम्या दिनांक 12 जून 2025. नमस्कार. ANN न्यूज नेटवर्कवरून आपण ऐकत आहात आजच्या ठळक बातम्या. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा प्रचार. आगामी महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा प्रभावी प्रचार करा, असे आवाहन भाजप नेते राजेश पांडे यांनी पिंपरी चिंचवड येथे केले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे मतदारांमध्ये पक्षाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण होऊन निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उरण न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांचे स्वागत. उरण न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांचे स्वागत करण्यात आले आहे. या नवीन नियुक्तीमुळे प्रलंबित खटल्यांना गती मिळण्याची आणि न्याय प्रक्रियेला वेग येण्याची आशा कायदेतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. महेंद्र पाटील यांची शिवसेना रायगड जिल्हा संघटकपदी नियुक्ती. महेंद्र पाटील यांची शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हा संघटकपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. उरणमध्ये जायंट्स प्रेसिडेंट फोरम मीट. उरणमध्ये प्रथमच जायंट्स प्रेसिडेंट फोरम मीटचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जायंट्स इंटरनॅशनलच्या विविध सामाजिक उपक्रमांवर चर्चा झाली. समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या दृष्टीने पुढील धोरणे आखण्यात आली, अशी माहिती आयोजकांनी दिली. पुण्यात रक्ताचा तुटवडा. पुण्यात सध्या रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताचे नाते ट्रस्टने पुणेकरांना तातडीने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन या ट्रस्टने केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे नवे प्राचार्य. डॉक्टर श्याम मुळे यांची फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नव्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या होत्या आजच्या प्रादेशिक बातम्या. अधिक बातम्यांसाठी ऐकत रहा ANN न्यूज नेटवर्क. नमस्कार.